नमस्कार. हा व्हिडिओ आधी पूर्ण बघा, कलाकृती नीट समजून घ्या, कारण मी हा हार आधी केलेला आहे आणि हा नंतर केलेला आहे, तर याची डिझाईन थोडीशी वेगळी आहे. तर ह्या डिझाईनमध्येच मी हे डिझाईन निळ्या कलरच्या रंगाचं जे डिझाईन आहे ते तुम्हाला ही दुसरी जेव्हा लाईन करणार होते तेव्हा ती शिकवलेली आहे. त्याच्यामुळं आधी तुम्ही पूर्ण व्हिडिओ नीट पाहून घ्या आणि मगच हा हार करायला सुरुवात करा, कारण एकाच पॅटर्नमध्ये मी दोन डिझाईन शिकवल्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होताल. म्हणून मला तुम्हाला हे सांगायचे आहे की तुम्हाला परत पुढे अडचण नको यायला, की ही डिझाईन आहे त्यालाच तुम्ही जर ही कंटिन्यू केली तर ते तुमचं डिझाईन चुकीचं होईल. मी फक्त हे कसं केलं आहे हे ते सांगायचा प्रयत्न ह्या हारात केलेला आहे. तर तेवढं समजून घेऊन तुम्ही मग बनवायला सुरुवात करा. नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण असा एक हार पॅटर्न शिकणार आहोत जो फोटोला किंवा छोट्या मूर्त्यांना आपण घालू शकतो. करायला अगदी खूप सोपं आहे आणि मोजक्यात साहित्यात होणार आहे. मी इथे 5 नंबरचा मधला हा बेस घालून 6 नंबरचा बेस आहे हातला. तर मी इथे 6 नंबरचे व्हाईट कलरचे मोती घेतले आणि इथे मी ब्ल्यू कलर घातला आहे. आम्हाला आमच्या इथे एक मंदिर आहे विठोबा रुक्माईचं, तर तिथे 2 छोट्या मूर्त्या आहेत त्याच्यासाठी मी हार करत आहे. तर मी विठोबासाठी हा निळ्या कलरचा केला आहे. आता मी तुम्हाला लाल कलरमध्ये कसा करायचा तो सांगणार. त्याचं थोडंसं पॅटर्न वेगळं राहील. तर मी त्या पॅटर्नमध्ये करताना हे पॅटर्न कसं केलं आहे ते सांगेन आणि जे आपल्याला करायचं आहे ते पण पॅटर्न मी तुम्हाला शिकवते. तर त्यासाठी लागणारं साहित्य हे मी 5 नंबरचे इथे 6 नंबरचे इथे पांढऱ्या कलरचे मोती घेतले. लाल कलरचे हे ॲक्च्युली 3 नंबर आहे का 4 नंबर आहे माहीत नाही, पण बहुतेक मला वाटते 3 नंबर असावा हा, कारण हे मणी आणून मला खूप दिवस झालेले, त्याच्यामुळे ते नंबर त्याचं लक्षात नाही राहते माझ्या. वायर आहे 30 नंबरची मी वायर घेतली, सुई घेतली आहे, वायर कट करण्यासाठी कात्री घेतलेली आहे. तर आपण हा हार करायला सुरुवात करूया. आधी मी वायरला गाठ मारून घेतली आणि त्याच्यात मी 4 मणी हे पांढऱ्या कलरचे ओवून घेणार आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसारही त्याची उंची तुम्ही वाढवू शकता. हे बघा, गाठ मारून घेतली, त्या मण्यातनं मी परत एकदा सुई अशी पूर्ण फिरवून घेणार आहे. हे वायर परत एकदा चौकोनातनं फिरवून घेतलंय. आता हे बघा, आपल्याला इथे 4 मोती घालायचे, ते दुसऱ्या कलरचे. हे 4 नंबरचे जे मणी आहेत ते मी 4 मोती घालणार आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर आलेली आहे त्याच मोत्यातनं ते असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे असं फूल तयार होईल. म्हणजे हाफ सर्कल झालं. इथे मी पूर्ण 5 मणी घातले, पण त्याची पद्धत वेगळी आणि ही पद्धत वेगळी आहे, तर मी ती पण सांगणार आहे तुम्हाला कशी करायची ते. आता मी सुई इकडे ह्या एका मण्यातून काढून घेणार आहे. आता इथे परत आपल्याला असं चौकोन करायचं आहे, तर त्यासाठी आता मी फक्त 3 कलरचे पांढरे मणी घेणार आहे. बघा, 3 पांढरे कलरचे मणी घेतलेत. ह्या चौथ्यातून आपल्याला अशी सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता परत ह्या एका मण्यातनं बाहेर यायचं. आता इथे हे 3 मी लाल कलरचे मणी घेणार आहेत, 4 नंबरचे. आता ज्या मण्यातून सुई काढली त्याच मण्यातून आपल्याला अशी विरुद्ध दिशेने बाहेर काढायची आहे.
एक मणी घालायचा राहिला आहे, 4 मणी घ्यायचे तिथे. हे बघ, एकदा ह्या बाजूने येणारे, एकदा त्या बाजूने येणारे. तर आपल्याला हाराची जी बाजू ठेवायची ती बाहेरच्या दिशेने ठेवायची. म्हणजे पहिल्या मण्यातनं जो काढलाय ती अशी आपली हाराची ही जी बाजू आहे हाराची साईडची ती राहणार आहे आपली ही. आता परत ह्या मण्यातनं सुई काढायची. असं हेच विणकाम करत आपल्याला त्याची उंची करून घ्यायची. मी परत 3 पांढरे मोती घालणार आणि आधी हा खालचा चौकोन पूर्ण करणार. आता इथे मी बाहेर आली, तर मला आता ह्या मण्यातून बाहेर जायचं आहे फक्त एका. मी इथे न जाता ह्या साईडच्या मण्यात आली. आता मी परत 4 मोती घालणार लाल कलरचे आणि तिथे तो हाफ सर्कल विणून घेणार. आता मी 4 मोती घेतले आणि ह्याच मण्यातून उलट्या दिशेने सुई बाहेर काढत आहे. हे हाफ सर्कल तयार झाले. आता ह्या साईडच्या मण्यातनं जायचे. आधी ह्या हाराला आपल्याला चौकोन पूर्ण करायचा आहे. मग चौकोन केल्यानंतर दुसरा चौकोन करायच्या आधी ही स्टेप करायची आहे. आता हे बघा, मी परत 3 पांढऱ्या कलरचे मोती घालणार. आता इथे पुढे चौकोन करायच्या आधी मी फक्त ह्या एका मण्यातून सुई बाहेर काढणार आहे. आता 4 मणी लाल कलरचे घालून हाफ सर्कल करून घेणार आहे. आपल्याला पुढचा चौकोन करायचा आहे, त्याच्यामुळे ह्या मधल्या मण्यात यायचंय. एकदा ह्या साईडने, एकदा ह्या साईडने असं नागमोडी फिरवत या पाकळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. तर मी ही 16 मण्यांची बाजू केलेली आहे, कारण मूर्त्या छोट्या असल्यामुळे मला हे अंतर बरोबर आहे त्यांचं. तर मी असं हे 16 पर्यंत करून घेते आणि मग तुम्हाला हे कसं विणायचं ते पुढच्या लाईनीत सांगते की मी म्हणजे ही डिझाईन कशी केलेली आहे ते. आता मी हे पूर्ण कंप्लीट करून घेते आधी एक साईड अशी आणि मग पुढची कशी करायची ते सांगते. मी 16 पर्यंत कंप्लीट केलंय, पण 16व्याला मी हे विणलेलं नाहीये. ही जी डिझाईन आहे ना ती मी इथं केलेली नाही, कारण मला इथून असं परत दुसरी लाईनीसाठी इकडे वळायचं आहे मला. म्हणजे असं आपण मध्ये हे बघा याच्यात दिसत असेल, हे इकडे साईडला नेऊन मी असं परत दुसऱ्या साईडला वळालेली आहे. तर तसंच आता आपल्याला दुसऱ्या साईडला वळण्यासाठी फक्त म्हणजे डिझाईनसाठी जो मणी घ्यायचा होता त्याच मण्यातून आपल्याला इकडे पुढे विणकाम करायचं आहे. परत 3 मणी घालणार. ज्या मण्यातून सुई आलेली आहे त्याच मण्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढणार आहे. खाली म्हणा वरती म्हणा, तुम्हाला ज्या पद्धतीने म्हणजे तुमचं डायरेक्शन असेल त्या पद्धतीने. आता हे बघा, मध्ये पॅन्डल करायचं आहे, तर हे 3च मला विणायचे आहेत, 1 2 3. तर आता
हा मधला सेंटर आहे, तर मग मी काय करणार आहे, याला मी इथे आधी हे डिझाईन करून घेणार आहे आणि मग तिसरा पुढे व्हाईट करणार आहे. आता मी 4 मणी घातले. आता हा पदकाचा हा खालचा भाग आहे, हे बघा. तर ह्या साईडच्या मण्यात जाऊन तिसरा चौकोन पूर्ण करायचा आहे. हे बघा, हे 2 झाले. आता 3 मणी घालून या मण्यातून सुई बाहेर काढायची आणि ह्या बाजूच्या मण्यातून काढायची. हे बघा, हे असं हा 3चा भाग झाला. आता इथून मला परत हे 16 वेळेस विणायचं आहे. तर 16 वेळेस कसं येणार, तर हा पहिला येणार आहे 16व्याचा आपला, म्हणजे जो तिसऱ्या ह्या लाईनीतला तिसरा विणलाय तो दुसऱ्या लाईनीचा पहिला असणार आहे. हा पहिला चौकोन झाला. तर आपल्याला आता इकडे साईडला विणायचं नाही आहे. आता मी परत 3 मणी घालून आता इकडे वळवणार आहे. तो आपण सरळ विणकाम करताना असं समोरासमोर येतो. आता मला वरती विणायचे म्हणून मी ह्या वरच्या मण्यातून सुई बाहेर काढून घेतली आणि साईडनी विणत जाणार आहे. हे बघा, आता आपल्याला हा भाग विणायचा आहे. आता मी ह्या साईडच्या मण्यातून बाहेर येणार आहे का फक्त. 4 मणी घातले. इथे जोड मणी नका येऊ देऊ. एकाच मण्यातून सुई अशी बाहेर काढायची आणि तो हाफ सर्कल इथे पूर्ण करून घ्यायचा आहे. तर ह्या साईडच्या मण्यातून सुई बाहेर काढायची. आता हे झालं ह्या डिझाईनचं. आता हे जे डिझाईन केले मी ते तुम्हाला सांगते. मी काय केलं होतं, ही 16 वेळेस पूर्ण ही पट्टीमधली विणून घेतली आणि नंतर फक्त हे 5 मणी घालून असं नागमोडी विणत आली. हे बघा, मी इथे थोडं एक सॅम्पल करून दाखवते तुम्हाला. आता मी 3 मणी घातलेत. आता मी ह्या मधल्या मण्यातनं सुई बाहेर काढली, म्हणजे ह्या 2 मण्यांमधनं सुई पास करून घेतली. ही चौकड्याची विण सांगते तुम्हाला आधी कशी करायची ते. हे असं मी आधी विणून घेतलं सगळं 16 लाईनपर्यंत, म्हणजे 16 लाईन म्हणते 16 चौकोनांपर्यंत. हे बघा, आता हे बघा, मी एक अजून चौकोन करून घेतलाय तुम्हाला समजण्यासाठी. आता सुई माझी ह्या वरच्या मण्यातनं बाहेर आलेली आहे. तर हा समजा आपला ह्या लाईनीतला पहिला चौकोन आहे. हे बघा, हा पहिला चौकोन आहे. आता मी इथे 5 मणी घातलेत.
5 मणी घालून काय केलं, हा जो मधला मणी आहे आपण ही डिझाईन करताना ह्या साईडच्या मण्यांवर विणकाम केले. आता ह्या मण्यांवर विणकाम न करता हे जे मधले मणी आहेत त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढत जायची. हे बघा, हे 5 मणी घातले, हा सर्कल ह्या साईडचा पूर्ण केला. आता परत 5 मणी घालून ह्या खालच्या मधल्या मण्यातनं सुई बाहेर काढायची. हे खालच्या मण्यात हे करताना तुम्ही दोऱ्याचा उपयोग करा, कारण वायरचा उपयोग केल्यानंतर ना थोडंसं असं ताणल्यासारखं होतं डिझाईन, हे असं थोडंसं खालीवर झाल्यासारखं दिसतं. आता हे मी वायरमध्ये केल्यामुळं माझ्या हे लक्षात आलं, म्हणून मी तुम्हाला इथे दोऱ्याचा उपयोग करा असं सांगत आहे. तर ही विण करताना तुम्ही वायरमध्ये करू शकता किंवा ती दोऱ्यातही केली तरी चालते. हे बघा, हे डिझाईन आता हे असं ओढून घ्यायचं आहे, म्हणजे दोरा असल्यावर तर ताण नाही पडत, कारण वायरने ओढलं तर ते लगेच असं थोडंसं खालीवर खेचल्यासारखी होती मधली डिझाईन. आता परत 5 मणी घालून ह्या मण्यातून काढायचे. असे हे नागमोडी डिझाईन मी इथं तुम्हाला शिकवत आहे. ह्या डिझाईनलाच पुढे हे कंटिन्यू करायचं नाही. मी हे फक्त एकाच डिझाईन म्हणजे एका हारामध्ये तुम्हाला 2 पॅटर्न शिकवते, म्हणून हे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी इथे सांगितलं. आता मी परत हे सगळं उसवून घेते आणि माझी ही जी पद्धत होती हाराची ती मी कंटिन्यू करून तुम्हाला हार कसा झालाय तेच दाखवते आणि दोन्ही हारांचे फोटो तुम्हाला शेअर करते. हे बघा, माझं 16 वेळेस करून झालेलं आहे. आता सुई माझी डिझाईन केल्यानंतर अशी मधल्या दिशेने आलेली आहे. तर मी अजून 1-2 मण्यातनं जाऊन त्याला गाठ मारून घेणार आहे आणि वायर कट करणार आहे. गाठ मारल्यानंतर एक 3-4 मण्यांमधनं सुई फिरवून घ्यायची, म्हणजे थोडं वायर पक्क राहतं. आणि वायर कट करून घेते. इथे मी पदक करताना एक लाईन जास्ती घातली आहे, इथे नाही घातली आहे. तर हे डिझाईन जर तुम्हाला हाराचे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, वस्तू बनवण्याचा प्रयत्न करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.